इंदिरा संत यांच्या मृदगंध या ललित लेखसंग्रहातून धरित्रीच्या कविता नावाचा लेख। 7-8 दिवस झाले बाहेर सारखा पाऊस आहे। आभाळ झाकोळले आहे। अवतीभोवतीची झाडे झुडपे पाणी पिऊन सुस्त झाली आहेत आणि आमच्या घराच्या उजव्या अंगाचा माळ तर हिरव्या भगव्या पाणीदार गालीच्या सारखा दिसतो आहे आणि माळावरची पाऊलवाट ती जशी काही चिमुकली नदीत झाली आहे। दोन्ही बाजूला काठ धरून लाल पाणी वाहते आहे। मध्ये आलेल्या ढिगाऱ्यांना दगडांच्या राशींना वळसा घालून मार्ग काढते आहे। जवळच्याच मोठ्या खड्ड्यात धबधब्यासारखे कोसळते आहे। बेळगाव जवळच्या घटप्रभेच्या धबधब्याचा जणू अणू एवढा अंश तोच उन्मत्त भगवा लाल रंग, खड्ड्यात कोसळतानाचे तेच पाण्याचे पोत, तेच लाल पांढऱ्या पिसाऱ्यांचे मयूर नृत्य आणि तसाच घोष, पुन्हा जमिनीवरून वाहताना आलेला तोच संतपणा, विश्व व्यापून दशांगुळे उरलेल्या पिंपळ पानावरील बाळकृष्णासारखेच हे बाळरूप। यात मला न बघितलेला नायगरा दिसतो, जोग फॉल्स दिसतो, दूध सागर दिसतो। मला तर वाटते ही पाऊलवाट आता सर्वार्थाने नदीच झालेली आहे। मी काही नदीकन्या नाही। नदीच्या गावी मी फारशी राहिलेली नाही। पुण्याला कोल्हापूरला राहिले, पण ती गावे नदीची नव्हती। त्यांना नदीचा जिव्हाळा नव्हता। पुण्याला असतेवेळी भर पावसात रोज लकडी पुलावर उभे राहून मुळा मुठा बघणे हा आम्हा मैत्रिणींचा छंद होता। नेहमी स्वच्छ आणि वाळवंटाशी असलेले पाणी काय वेगळे रूप घ्यायचे। फुगत फुगत वर आलेला तो लाल पाण्याचा प्रचंड वेग, त्यातील भोवरे बघताना भीतीच वाटायची। एकदा तर पाणी इतके वर आले होते की दृष्टी भ्रमामुळे की काय लकडी पूल वाहूनच निघाला असे वाटले। ते तुफान पाणी बघवेना आणि बघितल्याशिवाय राहावेना। मुळा मुठेचा सहवास तो एवढाच, पण कृष्णाबाई माझी लहानपणापासून ओळखीची। आमचे वडील वर्षाकाठी एक मोठी रजा घेत, तेव्हा तवंदीहून आम्ही बैलगाडीचा प्रवास करून नरसोबाच्या वाडीला 8-15 दिवसांसाठी राहायला येत असू। नंतर आईनेही कधी हा नेम चुकवला नाही। तिथे गेले की आवडीचे ठिकाण म्हणजे कृष्णाबाईचा घाट। आई वगैरेंच्या बरोबर स्नानाला म्हणून घाटावर यायचे। ते आईचे सगळे देवाचे होईपर्यंत घाटावर बसून राहायचे। नदीत गळाभर पाण्यात डुंबायचे। समोर दत्तगुरू असल्यामुळे की काय कृष्णाबाई इथे अगदी संत वाहते। तिची भीती वाटत नाही। या नदीला आम्ही नेहमीच कृष्णाबाई म्हटले। कृष्णा किंवा नदी असे तिच्याविषयी कधी तोंडात आले नाही। दर वर्षीच्या मुक्कामात तिची किती विविध रूपे पाहिली। तुफान पूर आलेली कृष्णाबाई आणि नावेतून जाऊन वर दिसणाऱ्या बोटभर कळसावर फुले वाहून येणारे पुजारी, बघावे तिकडे लाल पाण्याचा सागरच पसरलेला, त्यात वाहून आलेली झाडे, झोपडीची छपरे आणि एकदा तर बैलही पाहिला। हे सर्व घराच्या कौलावरून बघायचे। एकदा माघात तिच्या उत्सवाला गेलो होतो। तिची पूजा, तिच्या सुवासिनींनी भरलेल्या ओट्या, पाण्यातून डुलत डुलत जाणारे द्रोणातील दिवे, तिच्या विषयीचे गाढ प्रेम भक्ती, हे सर्व मला त्या जमलेल्या यात्रेकरूत बघायला मिळाले। कृष्णाबाई देखील आपल्या या लेकरांच्या संगतीत प्रसन्न, निर्मळ आणि हसरी दिसत होती। कृष्णा पंचगंगा संगमही वाडीजवळच कुरुंद वाढला आहे, तोही पाहिला। मी संगम बघायला गेले तेव्हा दोन्ही नद्यांना गुडघ्याभर पाणी होते आणि दोघींच्या संगमाची रेषा अगदी स्पष्ट दिसत होती, कारण कृष्णाबाईचे पाणी होते
पांढरट आणि पंचगंगेचे काळे. संगमात पांढऱ्यात काळे पाणी मिसळत असलेले अगदी स्वच्छ दिसायचे. आणखी एक गंमत म्हणजे कृष्णाबाईचे पाणी जाणवेल इतके कोमट आणि पंचगंगेचे पाणी आईच्या भाषेत विंचवासारखे थंड. दोघी मिळतात तिथे एक पाय पंचगंगेत ठेवून मी हा अनुभव घेतला आणि मीच हा शोध लावल्यासारखी सर्वांना सांगत सुटले. पण 3-4 वर्षांनी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळातील आजींनी मला एक ओवी दिली. भरली कृष्णाबाई पंचगंगा ये विसाणाला, दत्तगुरूंच्या आंघोळीला. आणि मग मी माझा अहंकार संगमार्पण केला. संसाराला मी मिळाले आणि कृष्णाबाई मला दुरावली. आता तिचे दर्शन कधीमधी आगगाडीच्या प्रवासात कुडचीच्या पुलावरून होऊ लागले. नेहमी हा पूल रात्री यायचा. आगगाडी धाड धाड घुमायला लागली की पटकन खिडकीतून वाकून बघायचे पुलाचे ते मोठे मोठे खांब आणि त्यातून दिसणारी कृष्णाबाई. कधी बेभानपणे लाल लाल होऊन झाडे झुडपे ओरबाडत भोवरे घेत चाललेली, कधी शांत प्रसन्न अशी आकाशीच्या चंद्रचांदण्यांचे गोंधळ अंगावर काढत रमलेली, तर कधी 2-4 प्रवाहांच्या धारांत विभागून मधले खडक मोठमोठे दगडगोटे वाळवंट अशा विमनस्क मनाने वाहत असलेली तिचे कोणतेही रूप मला प्रिय वाटे. लहानपणी कृष्णाबाईला प्रथम नमस्कार करून मग मी तिच्यात उतरत असे. आता ती भावना नव्हती, पण डोळ्यावर पाहून मिटून ठेवण्याचे ते एक स्वप्न होते. पण समोर बाकावर बसलेल्या बायका दंडावर मुडपलेल्या चोळीतून पैसा काढून अति नम्रपणे तिला वाकून वाहत आणि आई कृष्णाबाई करून मनोभावाने तिला हात जोडत त्या तिच्या कन्याच असणार. सासूरवाशिणीचे नदीवर येणे म्हणजे माहेरी येणे. मैत्रिणींच्या बरोबर आपल्या सुखदुःखाच्या गोण्या गंगेत अर्पण करणे आणि सुखावून घरी परतणे. तीही त्यांची जीवनदात्री असते. त्यांचे कौतुक करते आणि बघतेही. नदीला आला पूर, मी ग सासरी कशी जाऊ, हाताची केली नाव राजासानी. या आठवणीच्या कौतुकाने जेव्हा कृष्णाबाई तिला लहरी लहरींनी गुदगुल्या करते, तेव्हा ती कन्या किती सुखावत असेल. आमचा चंदू नोकरीनिमित्ताने कराडला राहायला लागला आणि मला पुन्हा कृष्णाबाई भेटली. मी प्रथम कराडला गेले. ती पावसाळ्यात त्याला न कळवताच गेले. स्टेशनवर उतरून टांगा केला आणि निघाले. तो पूल लागला आणि बघते तर काय, कृष्णाबाईला महापूर आलेला आणि पुलाच्या रस्त्याशी तिचे पाणी हिंदकळत असलेले. बघावे तिकडे लाल तुफानी पाणी, भोवरे आणि वेग यांचे थैमानच दिसले. आता रे मी घाबरलेच. बाई घाबरू नका आणि तासभर काही पूल पाण्याखाली जात नाही, मी नेतो तुम्हाला, आराम बसा म्हणत त्याने हलके हलके घोडे चालवले. मी हातांनी डोळे घट्ट झाकून घेतले. पूल संपला आणि बोलणी ऐकू आली तशी डोळे उघडले. पण इतके घाबरले होते की पुन्हा काही त्या तुफानाकडे वळून बघितले नाही. कवितेतून आजपर्यंत वाचलेला प्रीतिसंगम मी इथेच पाहिला. पाऊस जरा कमी झाल्यावर तिथे गेले. इथे कोयना कृष्णाबाईच्या कुशीत शिरत नाही, तर समोरासमोर तिला मिठी मारते. म्हणून हा नवलाचा संगम. इथे दोघींचे स्वभाव लक्षात येतात. कृष्णेचे पाणी अजून पावसाने रंगलेले असले तरी ती मोठ्या बहिणीसारखी संत शांत गंभीर अशी दिसते. कोयना कोकणातून खाच खळग्यातून धडधड धावणारी भाबडी पोर, खळखळत हसत सोबत पालापाचोळा घेऊन धावत येतेशी वाटते. या बहिणी बहिणीच्या प्रेमाचे फार कौतुक वाटते. आता तर
माळावरील पाऊल वाटेतच मी या नद्यांचे रूप बघते आहे. असे बघता बघता वाटते ही जमीन, डोंगर पर्वत, पहाड, दऱ्या, टेकड्या हे सर्व स्थिर. यात हे वारंवार रंग आणि वेग बघणारे मनस्वी प्रवाही रूप कुठून आले? त्या स्थिराचा आणि त्या अस्थिराचा असा काय ऋणानुबंध असेल? या धरित्रीचे आणि जलवाहिनीचे काय नाते असेल? असा एक विचार करत असतानाच एकाएकी कवितेच्या ओळी ओठावर आल्या. कुसुमाग्रजांचे पृथ्वीचे प्रेमगीत, पृथ्वीच्या सूर्यनारायणावरील ती प्रगाढ प्रीती, त्या प्रीतीने होणारी तिची उलघाल, त्या तेजोनिधीत विलीन होण्याचा तिचा ध्यास आणि तो दुरावा. धरित्रीचे हे प्रीतीचे विविध रूपातील भाव ते तर या जलवाहिनीच्या रूपाने प्रकट होत नसतील? या जलवाहिन्या म्हणजे मग धरित्रीच्या कविताच की. मी एकच कृष्णाबाई पाहिली, तिला मिळणाऱ्या मोजक्याच नद्या पाहिल्या. ते आठवलं आणि एकदम वाटले, खरेच कृष्णाबाई हीच धरित्रीची एक कविता. कधी त्या तेजोभास्कराचा दुरावा इतका असह्य होतो, तो भाव उत्कटतेला पोचतो की त्याला सीमा नाही. कधी त्या प्रियकराच्या स्मृतींनी तिला प्रसन्नता येते, इतकी सुखावते की आभाळाची चंद्रकला ओढून नेसून सजून राहावे असे तिला वाटते. कधी त्याच्या दुराव्याने तो कधीच का भेटणार नाही या भावनेने ती इतकी कासावीस होते, इतके वैफल्य तिला येते की तिचा सारा उत्साह, तिची जीवनाची आसक्ती आटून जाते. हाती आलेले गोटे बघत तपस्विनी होऊन जाते. तर कधी आम्ही काय कमी आहोत म्हणून तिची आराधना करणारे शुक्रचंद्र यांना टाळण्यासाठी ती जिथे असेल तिथून कोसळते, प्रपाताच्या रूपाने त्यांची निर्भत्सना करते. हे सर्व भाव उत्कटतेने व्यक्त करताना ती तितक्याच उत्कटतेने आणि प्रशांत अशा प्रतिमाही जमवते. यातल्या पंचगंगा आणि कोयना या दोनच प्रतिमा मी पाहिल्या. अशा कितीतरी. कृष्णाबाई ही धरित्रीच्या प्रीतीचा उत्कट भाव व्यक्त करणारी कविता की ज्यांचा शेवटी महासागर झाला. त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या असंख्य लाटांनी, लहरींनी, तुषारांनी कधी उसळून तर कधी निराशून एकच भाव व्यक्त करीत राहिल्या. गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे, मिळोनी गळा घालून या गळा, तुझ्या लाल ओठातली आग प्यावी, मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा. इंदिरा संत यांचा धरित्रीच्या कविता नावाचा ललित लेख येथे समाप्त.